बीएमसीचा जो फॉर्म भरला होता तर त्याचं हॉल तिकीट जे आहे ते आलेलं नाही मॅडम आणखी, तर त्याचं कधी येणार आहे ते? कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलंय? नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये जे 690 जागा निघल्या होत्या त्याचं या ठिकाणी वेळापत्रक पडलेलं आहे. 9 फेब्रुवारीला या ठिकाणी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा पेपर होणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये जे बाकीचे पेपर आहेत ते त्या मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये होणार आहेत. परंतु आतापर्यंत ही विद्यार्थ्याला या ठिकाणी हॉल तिकीट काढता आलेलं नाहीये. त्याचा प्रॉब्लेम ते फेस करत आहेत. इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल असं या प्रकारचं येत आहे त्याच्यावरती. तर आपण एकदा बघून घेऊया की ती प्रॉब्लेम काय आहे आणि त्याचं सोल्युशन सुद्धा भेटलेलं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा आहे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला तर स्टार्ट करूया. जी बीएमसीनी ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे त्या ऑफिशियल वेबसाईट वरती या ठिकाणी तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर इनव्हॅलिड क्रेडेन्शियल, लॉग इन केल्यानंतर इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल असं येत होतं. डेट ऑफ बर्थ टाकली किंवा पासवर्ड जरी टाकला तरी ते हॉल तिकीट डाउनलोड होत नव्हतं, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत होता. रजिस्ट्रेशन रोल नंबर टाकून यामध्ये आयडी पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे किंवा तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचंय आणि या ठिकाणी कॅप्चा भरून लॉग इन करायचंय. जर ज्यांचं इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल येत आहे त्यांच्यासाठी महत्वाची खबर आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, जी तुमची ऍडव्हर्टाइजमेंट असेल त्याच्यावरती यायचंय. आल्याच्या नंतर या ठिकाणी खाली जायचंय. तर 19 नंबरच्या पेज नंबरवरती, ठीक आहे, 19 नंबरच्या पेजवरती ऑनलाईन अर्ज करते वेळेस जर काही अडचण आली त्यासाठी त्यांनी एक नंबर दिलेला होता, हेल्पलाईन नंबर. तर हा नंबर जो आहे तो IBPS जी कंडक्ट करते एक्झाम त्याच्यासाठीच होता. तर यामध्ये बघा हेल्पलाईन क्रमांक हा दिलेला आहे. या ठिकाणी 2 नंबर आहेत. तर याच्यावरती तुम्ही दोन्हीपैकी एकावरती कॉल करायचा आहे. मी स्वतः कॉल केलेला आहे, त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला या ठिकाणी ऐकवतो, ती एकदा ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर त्यांनी जे सोल्युशन सांगितलंय ते मी तुम्हाला सांगणार आहे. बीएमसीचा जो फॉर्म भरला होता तर त्याचं हॉल तिकीट जे आहे ते आलेलं नाही मॅडम आणखी, तर त्याचं कधी येणार आहे ते? कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलंय? दुय्यम अभियंता स्थापत्यासाठी. अच्छा, त्यांच्या वेबसाईट वरती सूचनापत्र आलंय, ते वाचलं तुम्ही? हो वाचलेले. त्याच्यामध्ये डेट पडलेले आहेत वेगवेगळ्या पदांच्या. तर 9 मार्चला तुमच्या दाखवतो. पदाची कधी आहे? 9 मार्च 2025 ला आहे. 9 मार्चला आहे ना? हो. मग आता 9 फेब्रुवारीला ज्यांची एक्झाम आहे त्यांचे कॉल लेटर्स आलेले आहेत. ओके, 9 बाकीच्या पोस्टचे कॉल लेटर्स एक्झामच्या 8 दिवस आधी येणार. ओके, पण जे दुय्यम अभियंता यांत्रिकी आणि विद्युत साठी आहे 9 फेब्रुवारी 2025 साठी, तर त्यांच्यासाठीचे जे कॉल लेटर आहेत तर ते आणखी आलेले नाहीये. कारण ऑनलाईन मध्ये जे दिलेली वेबसाईट त्याच्यावरती इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स म्हणून येतं लॉग इनचं. कोणत्या पोस्टचं? मेकॅनिकल इलेक्ट्रिकल साठी. दुय्यम अभियंता म्हणजे सब इंजिनियर? सब इंजिनियरच जे 9 फेब्रुवारीला पेपर होणार आहे ना त्याच्यासाठी. मग त्याच्यासाठी सुद्धा नाही का या ठिकाणी कॉल लेटर डाउनलोड होत नाहीये? नाही होत आहे. तर फोन लागत नव्हता. मी 3 दिवस झालं ट्राय करत होतो, तर तुमचा आज फोन लागलेला आहे. तर मी त्यासाठी विचारायलो की जर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचं आहे तर त्यांचं दुय्यमसाठी 9 फेब्रुवारी तर त्यांचं सुद्धा डाउनलोड होत नाहीये. तर प्रॉब्लेम काय येतोय तसा इनव्हॅलिड? ते बघावं लागेल ना. तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर द्या त्यांचा, आम्हाला मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे मॅम, चालेल. मी त्यांना कॉल करायला सांगतो, तुम्ही त्यांना सांगा वाटल्यास. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला इंडिव्हिज्युअल कॉल करावा लागेल. ज्यांना अजूनपर्यंत हॉल तिकीट डाउनलोड झालेलं नाही ते सूचनापत्र या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्या. तुम्हाला एक्झामचं जे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक आहे तो माहित होऊन जाईल. ज्यांचा पेपर हा 9 फेब्रुवारीला या ठिकाणी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा आहे त्यांनी या ठिकाणी या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा. तुम्ही तुमचा या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर त्यांना सांगा आणि ते त्या ठिकाणून हॉल तिकीट जर तुम्हाला निघत नसेल तर त्यांच्याकडून तुम्हाला हॉल तिकीट घ्यावे लागतील. या ठिकाणी बघा IBPS चा जो या ठिकाणी प्रकार आहे हा थोडासा मला केविलवान वाटला, कंटाळवान वाटला. कारण जर त्यांना अजून माहित नसेल की विद्यार्थ्यांना हॉल तिकीट पोहोचतायत का नाही तर ही खूपच नाराजीची गोष्ट आहे विद्यार्थ्यांसाठी. तर माझं म्हणणं आहे की त्यांनी लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी हॉल तिकीट जमा करावे. कारण एक्झामच्या 8 दिवस आधी हॉल तिकीट येणं, 7 दिवस हॉल तिकीट येणं महत्वाचं आहे. आज 5 तारीख आहे. 9 तारखेला या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम होणार आहे. अजूनही या ठिकाणी हॉल तिकीट आलेलं नाही. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी संभ्रम निर्माण झालेला आहे. तर ही जी रेकॉर्डिंग ऐकली या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी त्यांना रजिस्ट्रेशन नंबर सांगा. या ठिकाणी तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना माहित होईल आणि ते त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.